नमस्कार मित्रांनो, मराठी ऑडिओबुकमध्ये आपले स्वागत आहे. विविध पुस्तकांचे सारांश ऐकण्यासाठी मराठी ऑडिओबुकला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पाठवण्यासाठी शेअर करा आणि सर्वांनी मिळून व्हिडिओ लाईक करा. आता समरीकडे वळू. 4. मानसिक कणखरतेचे सर्वात मोठे 8 शत्रू. आपल्या जीवनात बऱ्याच वेळा पिछेहाट आणि गुंतागुंत अनुभवायला येते. अशा वेळी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून पुढे वाटचाल करत राहणं हा मोठा प्रवास आहे. मानसिक लवचिकता विकसित करणं सोपं असतं, तर प्रत्येकालाच ते जमलं असतं. मग कुणीच प्रयत्न सोडून दिले नसते किंवा माघार घेतली नसती. जीवनात प्रगतीच्या मार्गावर असे अनेक अडथळे येतात ज्यामुळे आपला गोंधळ उडतो, आपला आत्मविश्वास डळमळीत होतो आणि नैराश्य येतं. कितीही कठीण परिस्थिती उद्भवली तरी आपला आत्मविश्वास व आशावाद नष्ट होणार नाही याचं प्रशिक्षण आपल्या मनाला दिलं पाहिजे. कोणत्याही कठीण परिस्थितीला आत्मविश्वासाने तोंड देण्याची मनाची तयारी असली पाहिजे. या मार्गात अनेक विरोधक टपून बसलेले आढळतात. हे विरोधक कोणते याची थोडीफार कल्पना तुम्हाला आली असेल. त्यांच्यापैकी प्रत्येक जण हार पत्करण्यासाठी, माघार घेण्यासाठी तुमच्यावर दबाव टाकत असतो. आपल्या वाढत्या मानसिक दृढतेला विरोध करणारे 8 घटक कोणते ते आपण पाहणार आहोत. आपली मानसिक कणखरता हळूहळू विकसित होत असताना यामध्ये कोणकोणते अडथळे उद्भवू शकतात ते या भागात आपण जाणून घेणार आहोत. त्यांनी प्रत्येक डोकं वर काढण्यापूर्वीच जर आपण त्यांना ओळखू शकलो तर त्यांचा सामना करण्यासाठी मनाची तयारी करता येते. शत्रू 1. स्वतःची दया येणं, सेल्फ पिटी. स्वतःची दया येत असेल तर खूपच मानसिक थकवा येतो. यामध्ये आपली खूप ऊर्जा खर्च होते. त्यामुळे कठीण परिस्थितीमध्ये यशासाठी प्रयत्न करत राहण्याऐवजी पराभव स्वीकारावा, शरणागती पत्करावी असं वाटू लागतं. आलेल्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कणखरपणाने मार्ग शोधण्याऐवजी आपल्याला न आवडलेल्या गोष्टींचा विचारच डोक्यामध्ये घोळत राहतो. या सगळ्यांचा आपल्या वागणुकीवर परिणाम होतो. कठीण परिस्थितीत भक्कमपणे पाय रोवून प्रयत्न करण्याऐवजी आपलं लक्ष सगळं काही चुकीचं घडतंय यावरच केंद्रित होतं. आपण त्या नकारात्मकतेमध्ये इतके बुडून जातो की प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या हातून काहीही कृती केली जात नाही. स्वतःबद्दल दया वाटत असेल तर त्यामध्ये हा एवढा भयंकर धोका दडलेला असतो. त्यामुळे आपल्या मानसिक लवचिकतेचं सगळ्यात मोठं नुकसान होतं. शत्रू 2. स्वतःविषयी साशंकता. आपल्याला स्वतःच्या क्षमता आणि कौशल्यांबद्दल आत्मविश्वास नसेल तर मानसिक कणखरता टिकवणं अवघड असतं. पण क्षमता आणि कौशल्याच्या अभावामुळे आपल्याला अपयश येतं असं मुळीच नाही. असुरक्षित भावना हा अपयशी ठरण्यामागचा मुख्य घटक आहे. असुरक्षिततेतून निष्क्रियता उत्पन्न होते. ही निष्क्रियता आपल्या यशाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. स्वतःविषयी साशंकता वाटणं यामध्ये चुकीचं काहीच नाही. ते अगदी नैसर्गिक आहे. आपला मेंदू दोन्ही बाजूंनी विचार करत असतो. आपल्याला अधिक मेहनत घ्यावी लागू नये, तसेच पुढे अधिक परिश्रम करावे लागणार असतील तर त्यासाठी मनाची तयारी करणे, अशा दोन्ही पर्यायांचा तो विचार करत असतो. मोठमोठ्या कंपन्यांचे CEO, जागतिक दर्जाचे खेळाडू, मोठ्या चित्रपटांचे निर्माता, दिग्दर्शक, राष्ट्रांचे अध्यक्ष अशा सगळ्यांचा या मनामध्ये साशंकता उत्पन्न होते. ही साशंकता आपलं मन व्यापून टाकतं आणि निष्क्रिय करत असेल तर खरी समस्या उद्भवते. आपली सगळी ऊर्जा आपल्यामध्ये
कोणत्या गोष्टीचा अभाव आहे याचा विचार करण्यातच खर्च होतो. त्यामुळे मनात असुरक्षित भावना निर्माण होते, जी आपल्याला पंगू करते, निष्क्रिय बनवते. शत्रू 3. तुमच्या आतला टीकाकार. वर सांगितलेला शत्रू नंबर 2 आणि हा आतला टीकाकार हे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत. तरी सुद्धा हा आतला टीकाकार स्वतःचं अस्तित्व सदैव दाखवून देत असतो. या टीकेचा आपल्या मनावर भयंकर परिणाम होत असतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात हा टीकाकार जागृत असतो. तू चांगला नाहीस, तू स्मार्ट नाहीस, तू आकर्षक नाहीस, असं हा आतला आवाज सतत सांगत असतो. जे यश मिळवण्यासाठी तू धडपडत आहेस त्यासाठी तू पात्र नाहीस, लायक नाहीस, हे पटवण्याचा तो सतत प्रयत्न करत असतो. आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये तो चुका काढतो. इतर लोकही तुझ्या या चुका बघत आहेत असं ठामपणे सांगतो. मानसिक कणखरता विकसित करण्याच्या प्रक्रियेमधील सगळ्यात आव्हानात्मक शत्रू हा आतला टीकाकार असतो. तो सगळ्या नकारात्मक गोष्टी दाखवत असतो. एवढंच नव्हे तर त्या नकारात्मक गोष्टीनुसार वागण्यासाठी आपल्याला भाग पाडत असतो. एकदा का सगळ्या नकारात्मक गोष्टींकडे आपलं मन आकर्षित झालं की तुम्ही पूर्ण करायचं ठरवलेल्या ध्येयापासून तर तुम्ही भटकताच आणि मानसिकदृष्ट्या कणखर होण्यामध्येही अडथळे उभे राहतात. मनाचा कणखरपणा विकसित करत असताना आपला सुसंवाद नकारात्मक होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात आपण याविषयी अधिक अभ्यास करणार आहोत. शत्रू 4. भीती. भय किंवा भीतीचे विविध प्रकार आहेत. आपण स्वतःच्या तसेच दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही अशी भीती असते. इतर लोक नाराज होतील अशी भीती असते. अपयशाची भीती असते. एवढेच नव्हे तर यशाची सुद्धा भीती वाटते. काहीतरी अघटित अनोळखीची भीतीही वाटत असते. भीती कोणत्याही प्रकारची असली तरी त्यामध्ये आपली मानसिक लवचिकता उद्ध्वस्त होते. कोणत्याही समस्येवर उत्तर शोधण्याची शक्ती कमी होते. नकारात्मक भावना वाढीस लागतात. जे काही काम करत आहोत त्यातून चांगलं काही निष्पन्न होणार नाही असं वाटू लागतं. भयंकर काहीतरी आपत्ती ओढणार आहे असं वाटून मती गुंठित होते, बुद्धी चालेनाशी होते. भीती वास्तवांचा विपर्यास करते. आपण करत असलेल्या कार्यांमध्ये आपत्ती आणि विध्वंस निश्चित आहे असं वाटतं. ही भीती जर सदोदित मनात घोळत राहिली तर काही कृती करण्यापूर्वीच आपला पराभव होतो. खरं सांगायचं तर आपण करत असलेल्या कार्यांमध्ये उद्भवणाऱ्या आपत्ती इतक्या विविध प्रकारच्या असतात त्यांचा कसा आणि किती विचार करायचा असं वाटत राहतं आणि त्यामध्ये प्रत्यक्ष कृती करणं राहून जातं. भीतीमुळे काय होतं की सगळ्या नकारात्मक गोष्टी आपल्याला दिसायला लागतात आणि त्यांचा प्रभाव आपल्या विचारांवर पडायला लागतो. उदाहरणार्थ, आपल्याला एखाद्या विषयाचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे. आपल्याला भीती वाटते की समोर बसलेले सहकारी, अधिकारी आपल्याला वेडेवाकडे प्रश्न विचारून भंडावून सोडतील, उपहासाने बोलतील, त्यामुळे आपल्याला अपयश येईल. पण वास्तव तसं नसतं. आपण चांगलं प्रेझेंटेशन देऊन आपला ठसा समोरच्या प्रेक्षकांवर उमटू शकतो. कदाचित काही गोष्टींचं उत्तर द्यायला जमणार नाही, पण म्हणून सगळं प्रेझेंटेशनच फेल जाईल असं नव्हे. भीतीची भावना मानसिक कणखरता विकसित करण्याच्या प्रक्रियेत बाधा आणते. पण एकदा का हा कणखरपणा विकसित झाला की मन ही भीती शक्तिहीन होते.
शत्रू 5. आळशीपणा. आळस येण्यामध्ये चुकीचं काही नाही. निवांतपणाने विश्रांती घेण्यातही चुकीचं काहीच नाही. उलट प्रत्येकाने नियमितपणे विश्रांती घेतली पाहिजे. नाहीतर प्रचंड थकवा येतो आणि आपली कामगिरी व उत्पादकता या दोन्हींवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. पण आळशीपणावर नियंत्रण ठेवलं नाही तर ते अधिकच वाढतो. उदाहरणार्थ, सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म लावलेला असतो. तो झाल्याबरोबर लगेच अंथरुणातून बाहेर पडण्याऐवजी आपण तो स्नूज करून तसंच लोळत पडतो. 2 मिनिटांनी पुन्हा तसंच करतो. असं बरंच वेळा झाल्यानंतर अखेर आपण उठतो. पण त्यामुळे आपल्या अंगात अधिकच आळस भरतो. अखेर सगळं आवरून कामाला सुरुवात करेपर्यंत उशीर झालेला असतो. दिवसाची सुरुवात अशी आळसांमध्ये होते तेव्हा दिवसभराच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होतो. सुरुवातीला साधा वाटणारा हा आळस आपल्यामध्ये सुस्ती निर्माण करतो. हा आळस आपल्यातील चिकाटीला मारक ठरतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सातत्याने प्रयत्न करत राहण्याऐवजी केवळ शत्रू 6. परिपूर्णतावाद. आपल्या सर्वांना 100% अचूक कामगिरी करायची असते. नोकरीच्या ठिकाणी अगदी अचूक प्रेझेंटेशन द्यायचं असतं. आपल्या घरामध्ये सर्व काही नीटनेटकं असावं. कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण, वादविवाद अजिबात असू नयेत असं वाटतं. खेळातील स्पर्धांमध्ये आपल्या योजनांची निर्दोष अंमलबजावणी व्हावी असं वाटतं. शाळा कॉलेजमध्ये परीक्षेत सर्वोत्तम यश मिळावं असं वाटतं. अर्थात सर्वार्थाने आपण परिपूर्ण असलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. आपण सर्वजण हे मान्य करतो की आपण परिपूर्ण परफेक्ट नाही किंवा नसतो. पण काही लोक मात्र परफेक्शनचा अति आग्रह धरतात. आपण करत असलेल्या अगदी बारीक सारीक गोष्टींमध्ये सुद्धा जेथे परफेक्शनची फारशी गरज नसते परफेक्शन आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. स्वतःचा आणि दुसऱ्यांचा अपेक्षा भंग होऊ नये यासाठी ते परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न करत असतात. खरं तर परिपूर्णतेचा अतिरेकी आग्रह धरणं कणखरपणाला मारक असतो. सर्व गोष्टी अगदी परिपूर्ण झाल्याशिवाय मी त्या स्वीकारणार नाही हा विचार स्वतःबद्दल साशंकता निर्माण करतो. त्यामुळे आपल्या आतला टीकाकाराला टीका करण्याची आयती संधी मिळते. भावनिकता. शत्रू 7. भावनिकता. आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या भावना सर्वोत्तम मित्र असतात किंवा अगदी कट्टर शत्रू असतात. कधी कधी आपल्याला आनंद, आशा, प्रेम, प्रेरणा या भावनांचा अनुभव येतो. या सकारात्मक भावनांमुळे आपला आत्मविश्वास वाढतो. भविष्याचं अगदी छान आणि आशावादी चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. कधी कधी राग, दुःख, मत्सर या भावनांचा अनुभव येतो. अशा नकारात्मक भावनांमुळे नैराश्य येतं. अनावश्यक चिंता किंवा काळजी सतावते. आपण पूर्वी बघितलं त्याप्रमाणे नकारात्मक भावना ही समस्या नसते. त्या आपल्या स्वभावाचा एक नैसर्गिक भाग आहे. मानसिक कणखरता विकास करण्याच्या प्रक्रियेत त्यामुळे बाधा येते असं मुळीच नाही. पण या भावनांवर नियंत्रण मिळवता आलं नाही तर खरी समस्या निर्माण होते. आपलं त्यावर नियंत्रण नसेल तर आपण सुद्धा या नकारात्मक भावनांच्या प्रवाहात वाहत जातो. आपलं सगळं लक्ष जर या नकारात्मकतेमध्ये अडकून पडलं तर मनाची कणखरता टिकू शकत नाही. कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितींचा आपण कणखरपणाने सामना करू शकत नाही. थोडक्यात आपण जीवनात उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करू शकत नाही. शत्रू 8.
स्वतःवर मर्यादा घालणाऱ्या ठाम समजुती. आपल्या प्रत्येकामध्ये काही शक्ती बलस्थाने असतात तर काही कमजोरी कमकुवतपणा असतो. स्वतःच्या सक्षमतेच्या बाबतीतही प्रत्येकाच्या ठाम समजुती असतात. या समजुती बहुतेक वेळा वास्तवांशी सुसंगत नसतात. आपल्यामध्ये काही गोष्टींचा अभाव आहे असं आपण गृहीत धरत असतो. अमुक एक करण्याची माझ्यामध्ये क्षमताच नाही असा जर विश्वास असेल तर तो आपल्याला कृती करण्यापासून परावृत्त करतो, अंगी खेचतो. थोडक्यात सांगायचं तर आपण स्वतःला मर्यादा घालून घेतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखादा जोडधंदा साईड बिझनेस सुरू करण्याचा विचार करत आहात. तुम्ही स्वतःला कशा मर्यादा घालून घेता बघा. नवीन काही व्यवसाय सुरू करण्याचं माझं वय राहिलं नाही. व्यवसायासाठी लागणारा अनुभव माझ्याकडे नाही. अनुभव नसेल तर मला अपयशच येईल. मी ज्याचं उत्पादन करायचं ठरवतोय ती वस्तू कोण विकत घेणार? बहुतेक ती विकलीच जाणार नाही. अशा समजुतीमुळे एक चुकीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आपला हा विश्वास खोटा आणि निराधार असतो. खरं तर जोडधंदा हा कुठल्याही वयात सुरू करता येतो. जगभरात हजारो लोकांनी काहीही अनुभव नसताना यशस्वीपणे ते करून दाखवलं आहे. आणि मुळात एखादी वस्तू प्रत्यक्षात विक्रीसाठी उपलब्ध केल्याशिवाय त्यांचा विक्रीबाबत अनुमान करणं किंवा तर्क करणं चुकीचं आहे. स्वतःभोवती असं मर्यादांचं कुंपण घालून घेतलं तर एखादं काम सुरू करण्यापूर्वीच ठप्प होतं. ज्या ध्येयपूर्तीसाठी आपण सगळं काही करत आहोत ते पूर्ण करण्याची आपली तयारीच नाही असं वाटायला लागतं. या मर्यादांमुळे आपली वैयक्तिक प्रगती खुंटते. आपण आपल्या पूर्ण क्षमतांसह प्रयत्न करू शकत नाही. जेव्हा या विचारांमधून आपण बाहेर पडू तेव्हाच कठीण प्रसंगाचा आणि दबावाचा यशस्वीपणे सामना करू शकू. पुढील वाटचाल. आपल्या प्रगतीमध्ये कोणते अडथळे आहेत हे आपण बघितलं. कोणकोणत्या कारणांमुळे आपण प्रयत्न सोडून देतो तेही बघितलं. आता या अडथळ्यांवर यशस्वीपणे मात करून पुढे कसं जायचं त्यासाठी आपल्या मेंदूला कसं प्रशिक्षित करायचं ते पाहूया. या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात आपण ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने शिकणार आहोत. या कार्यात मी तुमच्याबरोबर असणार आहे. महत्त्वाची सूचना. ही प्रक्रिया दीर्घकालीन आणि कष्टसाध्य आहे. यासाठी संयम आणि स्वअभ्यासाचा गरजेचा आहे. यासाठी काही धोरणं आणि डावपेच मी तुम्हाला शिकवणार आहे. पण यांचा सातत्याने उपयोग केला पाहिजे. हे प्रशिक्षण पूर्णत्वाला येईल तेव्हा तुम्ही मनाने कणखर झालेले असाल. तुम्ही जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगाचा धीरोदात्तपणे सामना करू शकाल. स्वाध्याय 1. मानसिक कणखरतेचे 8 शत्रू कोणते ते पुन्हा एकदा वाचून घ्या. यापैकी तुम्हाला त्रास देणारे प्रबळ शत्रू कोणते ते ओळखा. यापैकी एखाद दोन तुम्हाला जास्त त्रास देणारे असतात. एका इंडेक्स कार्डवर या शत्रूंची नावं लिहून ठेवा. हे इंडेक्स कार्ड सतत आपल्या नजरेसमोर राहील अशी ठिकाणी चिटकवा. या एका अतिशय साध्या आणि सोप्या स्वाध्यायामुळे तुम्हाला त्याची सतत जाणीव राहील. मानसिक कणखरता विकसित करत असताना या शत्रूंवर आपल्याला विजय मिळवायचा आहे हा विचार सतत मनामध्ये